नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया चिकन तंदुरी। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य ही बघा, 1.5 किलो कोंबडी घेतलेली आहे। तिला असं कापून घेतलेलं आहे बघा, सगळीकडून मागणं पूर्ण सगळ्या बाजूनं असं कापून घ्यायचं। गरम मसाला पावडर 1 चमचा, मीठ आहे, लसूण आणि आलं पेस्ट आहे 1 चमचा, थोडासा लाल कलर घेतलेला 1 चिमूटभर घेतलेला आहे बघा, लाल मिरची पावडर आहे, अर्धा लिंबू आहे आणि दही आहे 4 चमचे, हळद लागणार आहे आपल्याला आणि तेल लागणार आहे। तर आता आपण हे पहिलं साहित्य का भांड्यामध्ये कालवून घेऊया। तर ह्याच्यामध्ये बघा 4 चमचे दही घेतलेलं आहे, छोटे चमचे, 1 चमचा टेचून बघा लसूण आलं पेस्ट घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला पावडर आहे, ह्यात सगळे बघा जिरे धने आपले घरची बनवलेली आहे पावडर ही, आणि 1 चमचा लाल मिरची पावडर तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, आणि एक बघा चिमूटभर कलर आहे, लाल कलर आहे। ह्याच्यामध्ये बघा हे अर्धा लिंबू मी पिळणार आहे, आणि आपण चवीपुरतं मीठ टाकायचं। आता हे मी मिक्स करून घेते। आपण ह्याच्यामध्ये बघा आता अर्धा चमचा हळद टाकूया। आता हे मी मिक्स करून घेते चांगलं। हे बघा आता हे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। दही ना एकदम चांगलं असं हलवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे मिक्स होतं चांगलं। आता मी काय ह्यात जास्त मसाले टाकलेले नाही आहेत, कमी मसाल्यामध्ये हे मी बनवलेलं आहे। तर आपण आता ह्याला लावून घेऊया। तर ह्या बघा अशा चिरा आतपर्यंत पाडायच्या, म्हणजे मसाला आपला चांगला लागेल। आपण ह्यात बघा आता कलर कमी टाकलेला आहे एकदम। हे बघा आता मी सगळीकडून मसाला लावलेला आहे पूर्णपणे असा चांगला, हे बघा पूर्ण असा आतून पण चांगला भरलेला आहे बघा मसाला। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये असे अंडे शिजवून वगैरे ना ठेवले तरी चालतात बघा, अंडी म्हणा दुसरं हे म्हणा असं भरायचं आणि असं पॅक करायचं। आता मी ह्याचे ना पाय बांधून घेते बघा, आणि ह्याला ना आपण अर्धा तास ठेवायचे बघा, हे लावायचं आणि एक अर्धा तास आपल्याला ना हे असंच ठेवायचं, अर्धा तासानंतर आपल्याला हे बनवायला घ्यायचं आहे बघा, म्हणजे मसाला चांगला ह्याच्यामध्ये मुरेल आणि खायला पण छान लागेल। हे बघा आता हे अर्धा तास झालेलं आहे पूर्ण, मी सगळा मसाला लावून असं ठेवला होता झाकून। तर आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ना मी 2 चमचे तेल टाकते। हे बघा हे 2 चमचे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। बघा आता हे मी 2 चमचे तेल ओतलं होतं, आता तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, आणि मी हे कोंबडीचे पाय बांधलेले आहेत बघा असे धाग्याने असे हे करून। तर आता आपण हे आता हा जो मसाला आपला राहिला होता ना ताटलीमध्ये लावल्यानंतर, तो आपण हे परत लावायचा थोडासा। हे बघा आता मी सगळा मसाला जो लावून खाली जे उरला होता तो मी सगळा टाकलेला आहे, आणि गॅस बघा आता एक फास्ट आहे। मी आता ही 5 मिनटं ना असंच ठेवणार आहे बघा। आता ह्याच्यावर मी एक टोप झाकते। तुमच्याकडं कुठलं पण जे झाकण असेल ना, जर बसत असेल त्याच्यावर, ही कोंबडी मोठी असल्यामुळे ह्याचं झाकण बसत नाही आहे। तर आता ही मी एक 5 ते 10 मिनटं असं झाकून ठेवणार आहे बघा। हे बघा आता हे 10 मिनटं झालेले आहेत, मी झाकण घालून ठेवलं होतं बघा। आता आपण ह्याला ना पलटी करूया। हे बघा
आता मी झाकून ठेवते बघा. हे बघा आता हे 5 मिनटं झालेले आहे. मी पलटी करून झाकलं होतं. तर आता मी गॅस बारीक करते आणि ह्याचं जे तेल आहे ना ते मी बघा एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा आता मी हे तेल, आपण जे 2 चमचे तेल जे टाकलं होतं ते आपण हे तेल ना आता हे लसूण आलं हे ते सगळं ह्याच्यात आपण असं टाकून घेऊया तेल. आता मी हिला ना एक 10 मिनटं बारीक गॅसवर चांगलं भाजून देते. हे बघा आता आपण झाकण काढूया. हे बघा आता हे चांगली भाजलेली आहे बघा. आता हे ना आपण ना थोडी अशी करायची, गोल फिरवून फिरवून थोडीशी आता भाजून घ्यायची बघा. अशी दोन्ही साईडनं ना आपण थोडी थोडी भाजून घेऊया बघा. आता ह्या बाजूने आता बघा ह्या साईडनं पण आपण सगळे कोणाचे गोल फिरवून बघा भाजून घेतलेलं 1-2 मिनटं. सगळे कोण आपण एकदा वरण ह्याचं खालचं तेल टाकलेलं आहे. आता मी हिला एकदा फिरवून परत एकदा सरळ करते. हे बघा, हे बघा चांगली भाजलेली आहे सगळीकडून. आता मी एक बारीक गॅस करून ना एक 5 मिनटं बघा अशी झाकून ठेवते परत. हे बघा आता एक 5 मिनटं मी ह्या साईडनं पण झाकून ठेवलं होतं, पलटी करून घेतलं होतं आपण. आता हे चिकन बघा चांगलं शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे मसाला आहे बघा, ही काश्मीरी लाल मिरची आणि बेगडी मिरची, ही कलरसाठी फक्त असतं. तर मी आता ह्याच्यामध्ये ना 1 चमचा दही टाकणार आहे. मी आता गॅस बंद केलेला आहे बघा, 1 चमचा दही टाकलेलं आहे. आता ही मिक्स करून मी परत लावणार आहे त्यांना. हे बघा आता ही मी दही हलवून घेतलेलं आहे बघा. तर आता हे एवढं पातळ झालेलं आहे. तर आता ही मी असंच ठेवते आणि ही जी कोंबडी आहे ना ती आपल्या एका ताटात काढून घेते. हे बघा कोंबडी. आता ही आपण ह्याच्यामध्ये बघा कलर वगैरे काय पाहिलं, 1 चिमूटभर फक्त कलर टाकला होता, जास्त काही कलर नव्हता. जर तुम्हाला अजून तिखट जर पाहिजे असेल, ही काय जी मसाला जी मी आता ही लावती ना, ही काश्मीरी मिरची बेगडी मिरची, ही काय तिखट नसते, कलरसाठी फक्त असते. तर ही मी सगळीकडे लावून घेते बघा. हे बघा आपण आता हे सगळ्या साईडून लावून घेतलेलं आहे बघा. आता मी ही जाळी ठेवलेली आहे बघा गॅसवर. आता ह्या जाळीवर ना मी हिला थोडंसं भाजून घेणार आहे आणि ह्याच्यावर ना जे आपण कोंबडी भाजताना जे तेल आपलं जे टाकलं होतं ना, ते तेल बघा आपण ह्याच्यावर थोडं थोडं टाकायचं सगळीकडून. आणि सगळीकडून फिरवून घ्यायचे बघा. जास्त टाकायचं नाही, थोडं टाकायचं. आता ह्या साईडनं मी पलटी करते बघा. असं सगळ्या बाजूनं बघा पलटी करून भाजून घ्यायचं.
हे बघा आता मी सगळ्या साईडनं बघा अशी चांगली भाजून घेतलेली आहे बघा, मस्त एकदम बघा. हे बघा एकदम छान अशी. हे बघा आता मी प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे बघा, सगळीकडून बघा छान अशी भाजलेली आहे. आता मी मागची साईड बी तुम्हाला दाखवते. मग अशी गॅसवर गरम होतं. हे बघा सगळीकडून अशी छान भाजलेली आहे. जर ही तुम्हाला जर गावरान पद्धतीची जर कोंबडी भाजलेली जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि प्लीज मला कमेंट करून सांगा कशी वाटली ही.